सर्वांना नमस्कार. मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करत आहोत आपल्या विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कंत्राटी भरती ही निघाली, त्याच्या जाहिराती येणार आहे. आणि कंत्राटी भरती ही जवळजवळ महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळणार आहेत की एक 10 पेक्षा कमी पट संख्या असलेली शाळा आणि दुसरं 10 पेक्षा जास्त पट संख्या पण 20 पेक्षा कमी. अशा प्रत्येक जागेवर ते एक एक कंत्राटी शिक्षक नेमणारच आहे. म्हणजे प्रत्येक शाळेवर एक तर कंत्राटी शिक्षक राहणार. तर जिथं 10 पेक्षा कमी आहे पटसंख्या तिथे एकच कंत्राटी टीचर, तिथे नियमित टीचर नसणार आहे. आणि जिथे 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे तिथे एक कंत्राटी टीचर आणि दुसरा नियमित टीचर, असे दोन टीचर राहणार आहेत. जे 20 पेक्षा कमी कंत्राटी आहे तिथे आपल्याला दोन टीचर आहेत, एक नियमित आणि एक कंत्राटी. त्याचप्रमाणे फक्त आता ह्या जागा वाढणार आहे. ठीक आहे, 18,106 जागा जरी मी सांगत असेल, कारण समायोजित केलेले जे टीचर आहेत त्यांना समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये करून त्याला स्थगिती आलेली आहे. म्हणजे त्यांचं समायोजन करण्यात येणार नाही. समायोजन म्हणजे जिथे अधिकचे टीचर आहेत त्या शाळेवरचे टीचर काढून दुसऱ्या शाळेवर टाकण्याला समायोजन म्हणतात. तर ते न केल्यामुळे अजूनही 3,000 जागा अशा आपल्या वाढणार आहेत. म्हणजे जवळजवळ आपल्या जागा होणार आहेत 21,000 किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी जागा. हे प्रत्येक जिल्ह्यावाईज असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे शाळेनुसार आवश्यकतेनुसार या जागा प्रत्येक जिल्ह्याला कमी जास्त होत राहणार आहे. ह्या टोटल जागा महाराष्ट्राच्या आहेत 21,000 जागा. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात आता किती जागा राहते काही नाही हे तुमच्या जिल्ह्यावर ज्या रिक्त शाळा आहेत त्याच्यावरच रिक्त पदे आहेत त्याच्यावरच हे अवलंबून राहणार. आता ह्या कंत्राटी भरतीसाठी तुम्हाला अट काय, कंत्राटी भरतीची अट काय आहे? तुम्हाला टीईटी किंवा सीटीईटी काही आपल्याला पास करायचं नाही. ठीक आहे, फक्त डीएड पाहिजे तुमच्याकडे. डीएड किंवा बीएड ची डिग्री पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर डीएड ची डिग्री असेल तर तुम्हाला दोन्ही मध्ये अप्लाय करता येते. 1 ते 5 आणि 5 ते 8 मध्ये तुम्ही दोन्हीकडे अप्लाय करू शकता. म्हणजे डीएड जर असलं तर तुम्हाला ह्या सर्व जागेवर अप्लाय करता येते. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की सर फॉर्म कधी सुटणार आहेत काही नाही. ठीक आहे, वयाची अट आहे का? तर सांगू इच्छितोय ते वयाची काही अट असं मागच्या वेळी जेव्हा कंत्राटी शिक्षक भरती होती तिथे वयाची अट नव्हती, फक्त स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात आलं होतं. ह्यावेळेच्या नियम आणि अटी जेव्हा जाहीर होतील तेव्हा आपण तुम्हाला कळवू. आणि वयाची अट नाहीच येते. ठीक आहे, फक्त स्थानिक जे असतील त्यांना मागच्या वेळेस होतं. ह्यावेळेस कोणता निकष आहे? कारण मागच्या वेळेस असंही सांगितलं होतं की तुम्हाला पर्सेंटेजचं तिथं काही देणं घेणं नाही. जर लोकल म्हणजे एखाद्या खेडेगावाचा असेल त्याचं डीएड कंप्लीट झालं तर तिथे त्याला घेण्यात येणार. म्हणजे त्या गावाचाच असेल तर त्याला पहिले प्राधान्य देण्यात येणार. म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज असो त्याचं काही देणं घेणं नव्हतं. म्हणजे लोकलला प्रेफरन्स होता. आता ह्या वेळेस काही दुरुस्ती आली. जर पर्सेंटेज वाईज असेल जिल्ह्यामध्ये तर ते जसं येतील माहिती त्यांची तसं. आता ह्या कंत्राटी भरतीची जी तारीख आहे ती मला वाटते 10 डिसेंबरच्या नंतर तुम्हाला याची जाहिराती यायला सुरुवात होईल. तर 10 डिसेंबर पर्यंत तुम्ही वाट पहा. किंवा हे इलेक्शन आता चालू आहेत 20-21 तारीख ते झाल्यावर नक्कीच याला हे सुरुवात होईल. ठीक आहे, आता सध्याच्याला एवढंच. आपलं जे पण नवीन चॅनेल आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्र मंडळीला शेअर करा. धन्यवाद.